नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहरामध्ये घर बांधण्यासाठी इमारत परवानगी मिळवताना महापालिकेत एजंटांमार्फतच काम करून घ्यावं लागत असल्याचा आरोप आज सोमवारी महापालिकेच्या बैठकीत महापालिका सदस्य राजशेखर डोनी यांनी केला. महापालिकेमध्ये एजंटांचा सुळसुळाट वाढला असून प्रभावशाली लोकांनी बेकायदेशीरपणे उभारलेल्या इमारतींवर कारवाई न करता अधिकारी गरिबांच्या झोपड्यांवर थेट कारवाई करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना महापौर मंगेश पवार यांनी महापालिकेतील एजंटांचा हस्तक्षेप तातडीने थांबवण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना देण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. कर्नाटक दलित संघर्ष समितीच्या वतीने आज सोमवार दिनांक 12 जानेवारी रोजी बेळगाव महापालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संघटनेने बेळगाव किल्ला तलावात भगवान बुद्ध यांची मूर्ती बसवण्यास तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शाहू महाराज यांची मूर्ती स्थापन करण्याची मागणी केली. संघटनेचे नेते आणि कार्यकर्ते म्हणाले की महापालिका कौन्सिलने या विषयावर तात्काळ निर्णय घेतला नाही तर 26 जानेवारी रोजी काळे झेंडे दाखवून मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल. आंदोलनादरम्यान काही वेळेस पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक तणाव निर्माण झाला. यानंतर महापालिकेचे आयुक्त कार्तिक एम, महापौर मंगेश पवार आणि बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी संघटनेच्या नेत्यांशी चर्चा केली. प्रशासनाकडून 8 दिवसांच्या आत हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन शांत झाले. बेळगाव महापालिकेच्या मालकीच्या अनेक दुकानांचा लीज कालावधी संपूनही तो वाढवून किंवा दुकाने ताब्यात न घेता ती सुरू ठेवण्यात आल्याने महापालिकेच्या उत्पन्नाचं नुकसान होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. सोमवारी झालेल्या महापालिकेच्या कौन्सिल बैठकीमध्ये सदस्य रवी धोत्रे आणि रियाज किल्लेदार यांनी महापालिकेच्या हद्दीतील लीज संपलेल्या दुकानांबाबत अधिकारी कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप केला. या निष्क्रियतेमुळे महापालिकेच्या कर महसुलाची फसवणूक होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर प्रतिक्रिया देताना महापौर मंगेश पवार यांनी महापालिकेच्या मालमत्तेचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले आणि लीज संपलेल्या दुकानांचा सविस्तर सर्वेक्षण करण्याची आवश्यकता व्यक्त केली. दरम्यान महापालिका आयुक्त एम. कार्तिक यांनी लीज कालावधी संपलेल्या दुकानांची अचूक संख्या जाणून घेण्यासाठी तातडीने सर्वेक्षण करण्यात येईल असे आश्वासन दिले. रायबाग तालुक्यातील कुडची पोलीस ठाण्याला रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख राम राजन के यांनी भेट देऊन पोलिसांना विविध सूचना दिल्या. त्यांनी पोलीस क्वार्टर्स आणि स्थानक परिसराची पाहणी केली आणि सुधारणा करण्यास सांगितले. प्रत्येक तक्रारीची FIR नोंद करावी, पंचगिरी न करता त्वरित गुन्हा दाखल करावा असे स्पष्ट निर्देश दिले. अपघात टाळण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीवरील रिफ्लेक्टर, जोरात साऊंड सिस्टीम, लहान मुलांना वाहने देणे व मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था व नागरिकांना पुढाकार घेण्यास सांगितले. तसेच अन्याय करणाऱ्यांविरुद्ध त्वरित कारवाईचीही सूचना दिली. यावेळी पोलीस अधीक्षक प्रशांत मुन्नोळी, पोलीस निरीक्षक रतनकुमार जिरगिहाळ, उपनिरीक्षक प्रीतम नाईक आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. आंदोलन नगर निपाणी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री सुमारे 12:30च्या सुमारास लंपास केल्याची घटना घडली आहे. या संपूर्ण घटनेचा CCTV फुटेज उपलब्ध असून 4 चोरटे कॅमेऱ्यात कैद झालेत. या प्रकारामुळे निपाणी शहरासह उपनगरात भीतीचं वातावरण पसरलंय. विशेष म्हणजे या चोरट्यांनी 2 दिवसांपूर्वी 30 छाप BD कार्यालयाजवळ चोरीचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही 2 चोरटे CCTVमध्ये कैद झाले होते. मात्र निपाणी शहर व उपनगरांमध्ये मागील महिन्याभरामध्ये चोरीच्या अनेक घटना घडूनही लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असतानाही अद्याप पोलिसांना आरोपींना अटक करण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पट्टणकुडी येथील सूर्यदेव मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी पळवली होती. त्यानंतर आता निपाणीतील श्री स्वामी समर्थ मंदिरातील दानपेटी चोरीस गेल्यानं निपाणी शहरासह ग्रामीण भागातही भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
आज सोमवारी महानगरपालिकेच्या बैठकीत महापालिका सदस्य गिरीश धोंगडे यांनी कपिलेश्वर कॉलनी व मुचंडी मळा परिसरातून जाणाऱ्या बळ्ळारी नाल्याच्या दुरुस्तीसह परिसरातील अंतर्गत गटारी, बोअरवेल व विहिरींच्या स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित केला. या कामांसाठी वारंवार विनंती करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याची तक्रार त्यांनी केली. या मुद्द्याची दखल घेत महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करून लवकरात लवकर समस्या दूर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. यावेळी उपमहापौर वाणी जोशी, आमदार आसिफ सेठ तसेच नगरसेवक अजिम पटवेगार, रवी साळुंखे, वैशाली भातकांडे, शिवाजी मंडोळकर, अस्मिता पाटील, सोहेल संगोळी, हनुमंत कोंगाळी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आज सोमवार दिनांक 12 जानेवारी रोजी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास उद्यमबाग टाटा मोटर्स समोर KLS संस्थेच्या गोगटे इन्स्टिट्यूटच्या कॉलेज बस आणि किया कार वाहनाचा अपघात झाला. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सुदैवाने अपघातात कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. या संदर्भात ट्रॅफिक पोलिसांशी संपर्क साधला असता अद्याप या अपघाताची नोंद झाली नसल्याचे ट्रॅफिक पोलीस स्थानकाकडून सांगण्यात आले. काकती येथे एका पेट्रोल पंपाशेजारी शनिवारी अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परिसरात घनदाट मानवी वस्ती असल्यानं काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं. घटनेची माहिती पेट्रोल पंपावरील कामगारांनी तत्काळ ग्रामपंचायत सदस्य गजानन गव्हाणे यांना दिली. त्यानंतर समाजसेवक गजानन गव्हाणे यांनी समाजसेवक अवधूत तुडवेकर यांच्याशी संपर्क साधून अग्निशामक दलाला कळवले. माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. विशेष म्हणजे यापूर्वीही काकती परिसरात अशा प्रकारच्या आगीच्या घटना घडल्या आहेत. काकती हा बेळगाव शहराच्या उत्तर दिशेला येत असून औद्योगिक क्षेत्राचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मात्र अग्निशामक दलाचे केंद्र बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने वाहतूक कोंडीमुळे वेळेवर मदत पोहोचण्यात अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर काकती परिसरात स्वतंत्र अग्निशामक केंद्राची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले जात असून याबाबत काकती ग्रामपंचायत सदस्य व समाजसेवक गजानन गव्हाणे यांनी पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्याकडे लवकरच निवेदन सादर करण्याचे ठरवले आहे. 17 जानेवारी हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक 12 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते, तर प्रास्ताविक सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले. सुरुवातीला दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राजाराम देसाई यांनी सीमा प्रश्नासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले. युवा समिती सीमाभागचे कार्याध्यक्ष व खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी मराठी सन्मान यात्रेला सहकार्य करण्याचे आवाहन करत शिवसेना शिंदेगट बेळगाव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी केल्याचे सांगितले. माजी आमदार दिगंबर पाटील यांनी पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जाण्याचे आवाहन करत मराठी कार्यकर्त्यांवरील अन्याय सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणामध्ये गोपाळराव देसाई यांनी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळून सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले. गेली 48 वर्षे निस्वार्थ भावनेने महिला भजनी मंडळांच्या माध्यमातून भक्ती संस्कार रुजवणारे संगीतरत्न शंकरराव पाटील गुरुजी यांचा अमृत महोत्सव सोहळा रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी बेळगाव येथील रामनाथ मंगल कार्यालयात भक्तिमय वातावरणात व उत्साहात पार पडला. मराठा समाज निर्माण संघ, पाटील कुटुंबीय आणि 30 महिला भजनी मंडळांच्या सुमारे 700 भगिनींच्या सहभागाने भव्य दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. रथामध्ये गुरुजी आणि त्यांच्या धर्मपत्नी विराजमान होते, तर सामूहिक भजनातील अभंगांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. या सोहळ्यास बेळगावचे महापौर मंगेश पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर माजी महापौर मालोजीराव अष्टेकर प्रमुख वक्ते होते. व्यासपीठीय कार्यक्रमामध्ये दीपप्रज्वलन, गुरुतत्व सन्मान, तुलाभार आणि अमृत महोत्सवानिमित्त खास केक कापण्यात आला.
गुरुजींच्या अखंड भक्तिसेवेच्या सन्मानार्थ सर्व महिला भजनी मंडळांच्या वतीने 5 लाख रुपयांचा धनादेश गुरुदक्षिणा स्वरूपात प्रदान करण्यात आला. कोणताही मोबदला न घेता सर्व जाती धर्मांच्या महिलांना भजनाचे मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजींच्या कार्याचे मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. तर कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने झाला. इन्व्हेस्टमेंट अशीच करणार ज्याने माझी हार्टबीट खूप अशी नाही होणार, आणि म्हणून एक पार्ट FD मध्ये नक्की इन्व्हेस्ट करणार. कारण FD आहे तर स्टडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टडी आहे. आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या बांधकाम कामगारांनी काम करताना सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन मये समितीचे नेते व अभियंते RM चौगुले यांनी केले. रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी मंदिर परिसरात समाज सारथी सेवा संघाच्या वतीने आयोजित बांधकाम कामगारांच्या महामेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा लक्ष्मी मासेकर होत्या. बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट NR लातूर यांनी कामगारांसाठी उपलब्ध शासकीय योजनांची माहिती देत कामगार कार्डचे महत्त्व स्पष्ट केले. अल्ट्राटेक सिमेंटकडून गणपती मुंबारे व सोनिया अनुगोळकर यांनी कामगार, कंत्राटदार आणि अभियंत्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. रोटरीचे जिल्हा प्रांतपाल अशोक नाईक आणि सरकारी कंत्राटदार विजयराव धामनेकर यांनी संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी समाजसेवक डॉ. शिवाजी कागणीकर, निवृत्त PDO दुर्गाप्पा ताशीलदार आणि नौदलात लेफ्टनंटपदी बढती मिळालेल्या चंदनकुमार खेमणाकर यांचा सत्कार करण्यात आला. तुडये या सीमावर्ती गावाला कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस सेवा सुरू करण्यात यावी या मागणीसाठी तुडये ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आले. या आंदोलनाद्वारे चंदगड तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना 3 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. या साखळी उपोषणाला शिवसेना शिंदे गटचे नेते प्रभाकर खांडेकर यांनी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पासिंगच्या कोणत्याही वाहनाला तुडये गावामध्ये नो एंट्री करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे चित्र आहे. यावेळी चंदगडचे युवा नेते प्रताप उर्फ पिनू पाटील, तालुका प्रमुख कल्लाप्पा निवगिरे, माजी सभापती शांताराम बापू पाटील, सरपंच सुतार, उपसरपंच अशोक पाटील, अण्णा गटाचे नेते गुरव, माजी उपसरपंच मारुती पाटील, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे सतीश पाटील, गणपती पाटील, बशीर कट्टी, सुनील नार्वेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. मराठी भाषा व संस्कृती जपणे आणि वृद्धिंगत करणे ही मराठी माणसांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन लँड ट्रिब्युनलचे संचालक बाळासाहेब देसाई यांनी केले. उजगाव मराठी साहित्य अकादमीच्या वतीने आयोजित 25व्या रौप्य महोत्सवी उजगाव मराठी साहित्य संमेलनाच्या मुहूर्तमेढ कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम उजगाव येथील गांधी चौकात मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणात माजी मंडळ पंचायत सदस्य BS होनगेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष संभाजी कदम व माजी सदस्य रामा कदम यांच्या हस्ते मुहूर्तमेढ पूजन करण्यात आले. अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर सचिव NO चौगुले यांनी संमेलनाच्या 25 वर्षांच्या वाटचालीचा आढावा देत आगामी संमेलनाची माहिती दिली. कार्यक्रमास विविध मान्यवरांसह महिला मंडळे, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या रविवारी 18 जानेवारी रोजी होणारे 25वे उजगाव मराठी साहित्य संमेलन मोठ्या दिमाखात साजरे करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. बेळगाव येथील पहिला क्रॉस भाग्यनगर परिसरात असलेल्या श्री अय्यप्पा भक्त मंडळी यांच्या वतीने इरुमुडी पूजा व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वर्गीय श्री T. शांतनम गुरुस्वामी यांच्या पावन आशीर्वादाने तसेच श्री यशवंत गुरुस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान श्री अय्यप्पा यांच्या पूजेचा 54वा वर्षपूर्ती सोहळा आज सोमवार दिनांक 12 जानेवारी आणि उद्या मंगळवार दिनांक 13 जानेवारी रोजी भक्तिभावाने साजरा होत आहे.
या 2 दिवसीय धार्मिक कार्यक्रमांतर्गत आज सोमवारी सायंकाळी 6:30 ते रात्री 9:30 या वेळेमध्ये पूजा, भजन, महामंगलारती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तर उद्या मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून इरुमुडी पूजेस प्रारंभ होणार असून दुपारी 12:30 ते 4:30 या वेळेमध्ये अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पवित्र पूजा विधीसाठी भाविकांनी आपल्या कुटुंबीय व मित्र परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून सबरीमला श्री अय्यप्पा स्वामींचे आशीर्वाद व प्रसाद ग्रहण करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवताना अपघात घडताना एखाद्याचा मृत्यू झाला तर अशा वाहन चालकांविरोधात थेट खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी दिली. नुकतेच पदभार स्वीकारलेल्या अधीक्षक रामराजन यांनी रविवारी अथणी पोलीस उपविभागाचा दौरा केला. यावेळी अथणी, कागवाड, कुडची, रायबाग, हारुगिरी व ऐगडी येथील पोलीस ठाण्यांना भेट देऊन तेथील कार्यपद्धती, सुविधा, मनुष्यबळ, प्रलंबित प्रकरणे तसेच नागरिकांशी पोलिसांचा संवाद याची पाहणी केली. यानंतर अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. होसूर बेळगाव येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच सरकारी वकील महावीर रामशेट्टी यांचे चिरंजीव आणि ज्येष्ठ वकील शीतल महावीर रामशेट्टी यांची बेळगाव वकील बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच होसूर येथील प्रतिष्ठित नागरिक व मराठा मंगल कार्यालयाचे संचालक मारुती डोळेकर यांच्या कन्या प्रीती डोळेकर यांनी वकिलीची पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. हा सत्कार सोहळा श्री गणेश मंदिर मराठा मंगल कार्यालयाच्या वतीने अध्यक्ष रवींद्र भोसले तसेच सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमात संचालक भाऊराव सैनुचे, मारुती डोळेकर, आनंद जाधव, बाळासाहेब भोसले, मारुती हलगेकर, कल्लापा शहापूरकर, विनायक शहापूरकर, प्रशांत भातकांडे, सेक्रेटरी सुरेश सैनुचे, मॅनेजर रेश्मा मंडोळकर तसेच परिसरातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निपाणी तालुक्यासह सीमा भागात तंबाखू कापणी हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच अचानक बदललेल्या हवामानामुळे तंबाखू उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडलेत. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत, तर सायंकाळी पावसाचा शिडकावा होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र या परिसरात पावसाने हुलकावणी दिली असली तरी नजीकच्या कागल तालुक्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने शिरकाव केला आहे. चिकोडीसह परिसरात अलीकडच्या काळामध्ये परिवहन मंडळाच्या बसेसमध्ये प्रवासी क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त गर्दी होत आहे. मोटार वाहन कायद्याच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन करणाऱ्या या बसेस अपघातांना निमंत्रण देत आहेत. सामान्य नागरिक आणि विद्यार्थी एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी पूर्णपणे बसेसवर अवलंबून असतात, पण गरजे इतक्या बसेसची व्यवस्था नसल्याने अपुऱ्या बसेसमधूनच प्रवाशांना गर्दीतून व लटकत प्रवास करावा लागतो. बसेस उपलब्ध नसतील तरच लोक खाजगी वाहनांचा विचार करतात. मात्र सध्या परिवहन मंडळाच्या बसेसमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी प्रवास करत आहेत. या असुरक्षित प्रवासामुळे मोठा अनर्थ घडण्याची भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे. निपाणी येथील पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील स्तवनिधी घाटाच्या वळणावर झालेल्या ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झालेत. अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचं नाव सिद्धार्थ तवडरे, राहणार रामनगर, निपाणी असे आहे. महेश तवडरे वय 42, नारायण यादव वय 48 कुर्ली आणि सौरभ बागे वय 23 श्रीपेवाडी हे 3 जण या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की कारने ओव्हरटेक करत असताना मागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. या धडकेमुळे कार रस्त्यावर उलटली आणि मोठे नुकसान झाले. पोलीस अधिक तपास करत असून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मराठा मंदिर येथे झालेल्या महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत सुरुवातीला 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.
त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मराठी सन्मान यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी असलेल्या व प्रत्येक मराठी माणूस ज्याला स्वराज्याची राजधानी मानतो त्या किल्ले रायगडावरून 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिनी सुरू होणार आहे. 26 जानेवारी हा स्वतंत्र भारताचा लोकशाही दिवस मानला जातो व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या घटनेचा संविधान दिवस मानला जातो. याच संविधानाची सीमाभागात कर्नाटक सरकारने पायमल्ली गेली 70 वर्षे सुरू केलेली असून त्याची परिसीमा गाठलेली आहे. युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या अध्यक्षतेखाली मराठा मंदिर बेळगाव येथे झालेल्या दिनांक 12 जानेवारीच्या बैठकीत मराठी सन्मान यात्रेच्या नियोजनासंदर्भात बैठक पार पडली. ज्या कोणी कार्यकर्त्यांना या सन्मान यात्रेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी 20 जानेवारी 2026 पर्यंत नावे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले. या बैठकीला अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर, अशोक घगवे, मोतेश बारदेशकर, सागर सांगावकर, अभिजित मजूकर आदी उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.